So in the last lecture, we have seen the first steps which are involved in the recombinant DNA technology, in which we have seen that in the first two steps, the DNA from the desired bacterium are isolated with the desired gene. These desired genes are introduced into the plasmid DNA molecule or the plasmid vector. That plasmid with the desired gene is known as the recombinant DNA. Now in this lecture, we will see the next steps of this recombinant DNA technology. That is the transfer of the rDNA, that is the recombinant DNA, into the suitable component host or cloning organism. मागच्या तासामध्ये आपण रिकॉम्बिनंट डीएनए कसा तयार करायचा, बॅक्टेरियम मधून आयसोलेट करायचा, तो प्लास्मिड मध्ये इंट्रोड्यूस करायचा, प्लास्मिड मध्ये तो फ्रॅगमेंट इंट्रोड्यूस केला की आपण त्याला काय म्हटलं, रिकॉम्बिनंट डीएनए म्हटलं. आता हा जो रिकॉम्बिनंट डीएनए तयार झालेला आहे तो कुठे ट्रान्सफर करायचा, सुटेबल कंपोनंट होस्ट, की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोनिंग करायचं त्याचं. Finally, the recombinant DNA is now introduced, that is transferred for expression into a component host cell of the suitable cloning organism, which is usually a bacterium. Now the plasmids are present in the bacteria. So that plasmid with the recombinant DNA that have to be introduced again into the bacterium for the production of multiple copies of the same recombinant DNA. हे सगळं कशासाठी करायचं आपल्याला, कारण तो रिकॉम्बिनंट डीएनए मिळाला ज्याच्यामध्ये आपल्याला डिझायर्ड जीन मिळालेले आहेत. आता तो जो डिझायर्ड जीन आहे त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार करायचे, त्याचं आपल्याला क्लोनिंग करायचं. ते जर क्लोनिंग करायचं असेल तर ते आपल्याला कुठे इंट्रोड्यूस करायला लागेल, होस्ट सेल. मग ही होस्ट सेल जी वापरली जाते ती होस्ट सेल जी आहे ती कोणती आहे, तर बॅक्टेरियम आहे. Like this. So this is the recombinant DNA. That recombinant DNA has to be introduced into the bacterium. या पद्धतीने ते काय केलंय, इंट्रोडक्शन इंटू द बॅक्टेरियल होस्ट सेल, ट्रान्सफॉर्मेशन व्हाया इन्फेक्शन, ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल containing recombinant DNA molecule. Host cell takes up naked recombinant DNA by process of transformation and incorporates into its own chromosomal DNA, which is finally expressed the characters controlled by the passenger DNA. मग आता हे याच्यामध्ये आलं, मग हा जो आपण इंट्रोड्यूस केलेला जीन आहे, हा डिझायर्ड जीन जे आहे याचं जे कॅरेक्टर आहे ते याच्यामध्ये काय होणार आहे, एक्सप्रेस होणार आहे. का तर त्याच्या जे काही डीएनए मॉलिक्युल आहे त्या डीएनए बरोबर हा कोलॅबरेट होतो आणि तो पॅसेंजर डीएनए जो आहे तो त्याचं कॅरेक्टर त्या ठिकाणी काय करतो, त्या बॅक्टेरियामध्ये एक्सप्रेस करतो. The transfer of recombinant DNA into the bacterial cell is associated with the divalent calcium ions. हे जे ट्रान्सफॉर्मेशन करायचंय कशाचं, तो रिकॉम्बिनंट डीएनए होस्ट सेल मध्ये ट्रान्सफर करायचा आहे, त्यावेळेस हा डायव्हॅलंट कॅल्शियम मॉलिक्यूल जो आहे तो उपयोगाचा पडतो. रिमेंबर दिस थिंग that must be may be used for the MCQs for NEET exams or ever MCQs in the board exams. बऱ्याच वेळा असे प्रश्न पुढचात जे आहे ते विचारले जातात. ट्रान्सफर ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए इनटू द बॅक्टेरियल सेल, जो रिकॉम्बिनंट डीएनए तयार केलेला आहे तो बॅक्टेरियल सेल मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे तो डायव्हॅलंट कॅल्शियम आयन्स जो आहे त्याच्यावरती 2 चार्ज असलेला पॉझिटिव्ह चार्ज असलेला जो आयन आहे तो त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावतो. The cloning organisms used in the plant biotechnology are Escherichia coli and Agrobacterium tumefaciens. आता जो क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स वापरणार आहे, जो बॅक्टेरियम घेणार आहे तो एकतर इस्ट्रेशिया कोलाई असतो किंवा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स असतो. शक्यतो हे बॅक्टेरिया सहजासहजी मल्टिप्लाय होऊ शकतात आणि नॉन पॅथोजेनिक असल्यामुळे जास्त प्रमाणात त्यांचा वापर जो आहे तो क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स म्हणून केला जातो. The host cell which has to be taken up recombinant DNA is now called transferred cell. So the cell with the recombinant DNA is known as the transferred cell. लक्षात येते का? काय म्हणतो आपण, आता इस्रेशिया कोलाई असेल किंवा ॲग्रोबॅक्टेरियम असेल ज्याच्यामध्ये आपण तो प्लास्मिड इंट्रोड्यूस केलेला आहे, ज्या प्लास्मिड मध्ये काय आहे, डिझायर्ड जीन आहे, तो डिझायर्ड जीन असलेला प्लास्मिड ज्या सेल मध्ये इंट्रोड्यूस केलेला असेल त्या सेलला काय म्हटलं तर ट्रान्सफर्ड सेल. Foreign DNA can also be transferred directly into the naked cell or protoplast of the component of a cell without using vector. बऱ्याच वेळा व्हेक्टरचा वापर न करता सुद्धा
डिफरंट टाइप्स ऑफ सिरिंज इंजेक्शनच्या सहाय्यानं ते आर्टिफिशियली डायरेक्ट त्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये इंट्रोड्यूस, नेकेड सेल मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ते इंट्रोड्यूस करण्याची टेक्नॉलॉजी जी आहे आता विकसित झालेली आहे. म्हणजे व्हेक्टरचा वापर केलाच जाऊ शकतो असंही काही बंधन नाही, किंवा व्हेक्टर शिवाय सुद्धा आपण प्लास्मिड इंट्रोड्यूस करण्याच्या टेक्नॉलॉजी आता ज्या आहेत त्या डेव्हलप केल्या जातात. This is done by using techniques like electroporation, microinjections, liposuction, shotgun, ultrasonification, biolistic methods, etc. जे आता मी म्हटलं होतं. कसं इंट्रोड्यूस करायचं, व्हेक्टर तर घ्यायचं नाही, मग व्हेक्टर न घेता इंट्रोड्यूस करायचं. मग काही सिरीज वापरायला लागतील, ज्याला मायक्रो इंजेक्शन्स म्हटलंय, इलेक्ट्रोपोरेशन म्हटलंय, वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये, लिपोफिक्शन आहे, शॉटगन आहे. या वेगवेगळ्या मेथडच्या सहाय्याने नेकेड सेलमध्ये डायरेक्टली आपण तो प्लास्मिड इंट्रोड्यूस करू शकतो. म्हणजे युजिंग ऑफ व्हेक्टर सुद्धा बऱ्याच वेळा टाळला जाऊ शकतो. बट इन प्लांट बायोटेक्नॉलॉजी द ट्रान्सफॉर्मेशन इज थ्रू TI plasmids of agrobacterium tumefaciens. But in plant, instead of using these different types of techniques, the TI plasmid of agrobacterium tumefaciens was used. हे TI कशामुळे म्हटलंय, ते ट्युबर इंड्युसिंग प्लास्मिड आहे म्हणून त्याला TI प्लास्मिड म्हणतात. त्या TI प्लास्मिडचा वापर हा जास्त करून वनस्पतीमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. नाव सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफर होस्ट. आता ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यामध्ये तो DNA इंट्रोड्यूस केलेला प्लास्मिड इंट्रोड्यूस केलेला आहे, परंतु आता किती जणांमध्ये ते कॅरेक्टर दाखवतंय हे काय करायचं, आपल्याला सिलेक्शन करायचं. सो दॅट इज द सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफर प्रोसेस. The transformation process generates a mixed population of transformed and non-transformed host cells. जे आता मी म्हटलं, कारण आपल्याला जे काही त्याच्या मल्टिपल कॉपीज त्या होस्ट सेलच्या मिळतील, त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म्ड झालेलं असू शकतं, तर काही याच्यामध्ये नॉन ट्रान्सफॉर्म्ड सेल सुद्धा असणार. मग आपण काय करणार, फक्त कुठल्या घेणार, ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाले तीच घेणार. नॉन ट्रान्सफॉर्म सेल घेऊन आपल्याला करायचंय काय, त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे का, त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून आपण काय करू शकतो, त्याच्यातले ट्रान्सफॉर्म सेल घेऊ शकतो. फॉर आयसोलेशन ऑफ रिकॉम्बिनंट सेल, मार्कर जीन ऑफ प्लास्मिड व्हेक्टर इज एम्प्लॉयड. आता याला आयसोलेशन करण्यासाठी काय केलंय, मार्कर जीन घ्या. कशाचा, त्या प्लास्मिड मध्ये असलेला मार्कर जीन त्या ठिकाणी वापरला. फॉर एक्झाम्पल PBr322 plasmid vector contains different marker genes, that is the ampicillin tetracycline resistance. आता हा प्लास्मिड जीन जो आहे, समजा PBr322 आहे, हा काय मार्कर जीन आहे, तर काय करतो, अँपिसिलिन आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे. म्हणजे तो जर प्लास्मिड त्याच्यामध्ये जर असेल तर काय होणार आहे, अँपिसिलिन आणि टेट्रासायक्लिन हे जे अँटीबायोटिक आहेत, या अँटीबायोटिकचा त्या बॅक्टेरियामध्ये कोणताही परिणाम होत नाही. का, तर तो PBr322 प्लास्मिड तिथं आहे जो त्या अँटीबायोटिकला रेजिस्टंट आहे. When PST1RE is used, it knocks out ampicillin resistant gene from the plasmid. जर समजा PST1RE हा जर आपण वापरला, हा काय करतो, हा जो प्लास्मिड आहे, जो अँपिसिलिन रेजिस्टन्स आहे, त्याला बाजूला काढून टाकतो, नॉकआउट करतो. सो द रिकॉम्बिनंट सेल बिकम सेन्सिटिव्ह टू द अँपिसिलिन. लक्षात येते का प्रोसेस कशी आहे. PBr322 प्लास्मिड जर असेल तर तो बॅक्टेरियम अँपिसिलिन रेजिस्टन्स आहे, म्हणजे त्या बॅक्टेरियमवरती अँपिसिलिनचा काहीही परिणाम होत नाही. त्याच्या ऐवजी जर समजा PST1RE जर वापरला, हा प्लास्मिड जर वापरला, हा प्लास्मिड काय करतो, हे जे PBr322 प्लास्मिड आहे ना, ह्याला नॉकआउट करून टाकतो, ह्याला बाजूला काढून टाकतो, ह्याला डिस्ट्रॉय करून टाकतो. मग आता PBr322 डिस्ट्रॉय झाला, म्हणजेच काय झालं, ती सेल कशाला ससेप्टिबल झाली किंवा सेन्सिटिव्ह झाली, अँपिसिलिनला. सेन्सिटिव्ह झाली म्हणजे काय, अँपिसिलिनमुळे ती सेल काय होऊ शकते, डेड होऊ शकते. दॅट इज नोन ॲज द सेन्सिटिव्ह टू अँपिसिलिन. नाव द मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल. दोन प्रकारच्या होस्ट मिळाल्या होत्या, ट्रान्सफॉर्म्ड अँड नॉन ट्रान्सफॉर्म्ड. आपल्याला नॉन ट्रान्सफॉर्मशी काहीही देणं घेणं नाही, आपण कुठल्या सिलेक्ट करणार, फक्त ट्रान्सफॉर्म्ड. त्या ट्रान्सफॉर्म सेल जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन या स्टेपमध्ये करतात. वन्स ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल्स आर सेपरेटेड बाय स्क्रीनिंग प्रोसेस. एकदा त्या स्क्रीनिंग प्रोसेसने ट्रान्सफॉर्म सेल जर आपण सेपरेट केल्या, पुढच्या स्टेपमध्ये इन दी स्टेप ट्रान्सफॉर्म्ड होस्ट सेल्स आर इंट्रोड्युस्ड इनटू फ्रेश कल्चर मीडियम. आता त्यांना काय करायचं, वाढवायचंय, मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणून त्यांना विशिष्ट प्रकारच्या ग्रोथ मीडियमवरती, त्याला कल्चर मीडियमवरती, त्याच्यावरती ट्रान्सफर केलं जातं.
आता याच्यामध्ये काय होईल, ऍम्प्लिफिकेशन होईल याचं. ह्या जो प्लास्मिड डीएनए याचं रेप्लिकेशन चालू होईल एकाच्या दोन त्या ठिकाणी. इथे काय म्हणलं, ट्रान्सफॉर्म होल सेल्स कंटेनिंग रिकॉम्बिनंट डीएनए मॉलिक्यूल, आयडेंटिफिकेशन अँड सिलेक्शन, ऍम्प्लिफिकेशन. आणि या ठिकाणी हे ऍम्प्लिफिकेशन चालू झालं. दोन जे आहेत ते तयार झाले, 2चे 4, 4चे 8 या पद्धतीनं त्याचं मल्टिप्लिकेशन व्हायला चालू होतं. At this stage, the host cell divide and redivide along with the replication of the recombinant DNA carried out by them. होस्ट सेल जे एकाच्या 2 होतील, 2च्या 4 होतील, 4च्या 8 होतील, मल्टिप्लाय होतील. ज्या वेळेस होस्ट सेल मल्टिप्लाय होणार आहे त्याच वेळेस आतमध्ये असलेला प्लास्मिड पण काय होणार आहे, मल्टिप्लाइड होणार आहे. म्हणजे प्रत्येक सेल बरोबर तो जो आपला डिझायर्ड प्लास्मिड आहे त्याच्या सुद्धा मल्टिपल कॉपीज आपल्याला या ठिकाणी मिळतात. नाव एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. आता तो जीन आपल्याला मिळाला, त्याच्यापासूनच डिझायर्ड प्रोडक्ट मिळवणं ही त्याची शेवटची स्टेप. The next step involves the production of desired products like alcohol, enzyme, antibiotics, proteins, etc. जे काय असेल ते, एन्झाईम असेल, अमायनो ऍसिड्स असतील, प्रोटीन्स असतील, अल्कोहोल्स असतील, अँटीबायोटिक्स असतील, जो आपला ठरलेला आहे ते तयार करण्यासाठीची ही त्याचे प्रोडक्ट तयार करण्याची शेवटची स्टेप. प्रोटीन हार्वेस्टिंग इथं म्हटलेलं आहे. याच्या मल्टिपल प्रोटीन एन्कोडेड बाय द इन्सर्टेड डीएनए. कारण हा जो डीएनए आहे तो विशिष्ट प्रकारचा प्रोटीन तयार करणार आहे. तो तयार केलेला प्रोटीन हार्वेस्ट करण्याची प्रोसेस ह्या शेवटच्या स्टेपमध्ये केली जाते. फायनली द डिझायर्ड प्रोडक्ट्स इज सेपरेटेड अँड प्युरिफाईड थ्रू डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग युझिंग द सुटेबल बायोरिएक्टर. मग हे बायोरिएक्टर मध्ये टाकलं जातं. ह्यांनी तयार केलेला प्रोटीन परत आयसोलेट केलं जातं. प्रोटीन असेल किंवा जे काही डिझायर्ड एंड प्रोडक्ट असेल, जे मग अशा आपण म्हटलं अल्कोहोल असेल, एन्झाईम्स असतील, अँटीबायोटिक्स असतील, अमायनो ऍसिड्स असतील, ऑर्गॅनिक ऍसिड्स असतील, वेगवेगळे प्रोडक्ट ज्याच्यासाठी हा आपण जी इंट्रोड्यूस केलेला आहे तो त्याचं काम करणार आहे, त्याचा तो प्रोडक्ट तयार करणार आहे. तो तयार केलेला प्रोडक्ट हार्वेस्टिंग करण्याची ही शेवटची प्रोसेस आहे. त्याच्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारच्या बायोरिएक्टर, म्हणजे जसं आपण मागच्या टॉपिकमध्ये ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर वगैरे जे बघितलं होतं त्या पद्धतीचा जो काय असेल तो वापरला जातो आणि त्याच्यापासून ते जे काही डिझायर्ड प्रोडक्ट आहे ते आयसोलेट. So this is all about the process of recombinant DNA technology. So this is overall diagrammatic representation of whole process of recombinant DNA technology. जे आतापर्यंत आपण 2 लेक्चर मध्ये बघितलं ते सगळं एका डायग्राम मध्ये या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं. एकदा रिपीट करूयात म्हणजे आपला हा मुद्दा क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे. आपण पहिल्यांदा काय केलं तर डोनर सेल पासून हा डीएनए आयसोलेट केला. एंडोन्यूक्लियसच्या माध्यमातून त्याचे काय केले, फ्रॅगमेंट्स तयार केले. हे ज्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायचे तो आपण काय केला जातो, प्लास्मिड किंवा बॅक्टेरियोफेज व्हेक्टर आपण आयसोलेट केला. जो काय असेल तो प्लास्मिड घेतला असेल प्लास्मिड किंवा बॅक्टेरियोफेज घेतला असेल बॅक्टेरियोफेज. त्याला पण आपण काय करणार आहे, कट करणार आहे. कशासाठी, या जे पोर्शन मध्ये आपल्याला काय करायचंय, हा डिझायर्ड जीन इंट्रोड्यूस करायचा. हे क्लिवेज साठी सुद्धा काय वापरतो आपण, एंडोन्यूक्लियस. हे क्लिवेज केल्यानंतर ना हा डिझायर्ड जीन ह्या सगळ्या फ्रॅगमेंट पैकी ज्या फ्रॅगमेंट मध्ये आपल्याला डिझायर्ड जीन आहे तो डिझायर्ड जीन आपण काय करणार, ह्या प्लास्मिड मध्ये पुढच्या स्टेप मध्ये इंट्रोड्यूस करणार. म्हणजे आपल्याला हे जे मिळाले हे काय, आपल्याला रिकॉम्बिनंट डीएनए मिळाला, ज्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए प्रोसेस म्हटलेला आहे. इथं हा रिकॉम्बिनंट डीएनए या ठिकाणी मिळाला. आता हा रिकॉम्बिनंट डीएनएचे आपल्याला मल्टिपल कॉपीज मिळवायचे, मल्टिप्लिकेशन करायचे. त्याच्यासाठी हा प्लास्मिड आपण होस्ट बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर करतो. होस्ट बॅक्टेरिया कुठला असू शकतो, तो इस्रेशिया कोलाई असू शकतो किंवा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेशियन्स असू शकतो. जो आपल्याला कन्व्हेंट असेल त्या होस्ट मध्ये आपण काय करणार, हा रिकॉम्बिनंट डीएनए इंट्रोड्यूस करणार. तो इंट्रोड्यूस केल्यानंतर ना ते विशिष्ट प्रकारच्या कल्चर मीडियमवरती वाढवलं जाईल आणि हा जो होस्ट ऑर्गॅनिझम आहे तो मल्टिप्लाय होईल. एकाच्या 2, 2च्या 4 तयार होतील. तशाच पद्धतीने आपला प्लास्मिड व्हेक्टर पण काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. तो मल्टिप्लाय होताना ज्याच्यासाठी आपण तो निवडलाय, जे काही डिझायर्ड कॅरेक्टर असेल, मग ते प्रोटीन्स असतील, अमायनो ऍसिड्स असतील, विटॅमिन्स असतील, अँटीबायोटिक्स असेल, अल्कोहोल असेल, जे काही त्याचं एंड प्रोडक्ट आपण ठरवलेलं आहे तो ते त्या बॅक्टेरियल सेलमध्ये तो तयार करणार आहे. ते तयार केलेलं डिझायर्ड प्रोडक्टचं हार्वेस्टिंग, इथं प्रोटीन म्हटलंय कुठलाही असू शकतो, त्याचं हार्वेस्टिंग वेगवेगळ्या बायोरिएक्टरच्या सहाय्याने त्या ठिकाणी केलं. सो दिस इज ऑल अबाउट द प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. So here we have completed the first part of this topic, that is the recombinant DNA technology. In the next lecture, we will see the remaining parts of this topic.